तर बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेस सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केलेली आहे। त्यांनी नुकतीच आता हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलेली आहे। तर बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। बारामतीत काँग्रेस माघार घेणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। काल सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे। याआधी सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता। त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तसंच काँग्रेस जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिली तर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर ठाकरेंची शिवसेना बारामती पोटनिवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा देणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे। तर करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 53 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी बुधवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे आता 47 उमेदवार रिंगणात आहेत। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कशा पद्धतीने या सगळ्या उमेदवारांची समसूत काढतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तर भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या कायम पाठीशी राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना दिलं होतं। त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत अडून बसलेल्या काँग्रेस पक्षाची भाजप समसूत काढणार का, भाजप काँग्रेस नेत्यांना फोन करणार का याकडेही लक्ष लागलंय। तर बारामती पोटनिवडणुकीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। एकूण 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यातले 53 वैध ठरले होते। कालच्या दिवशी जे आहे ते साधारण 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेत आहे। मात्र आता तरी ही निवडणूक लागणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। दुसरीकडे काँग्रेसने उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे। काँग्रेस देखील या ठिकाणी जे आहे ती निवडणूक लढण्यावरती ठाम आहे। काँग्रेसचे 2 मुद्दे आहेत की जर वरिष्ठ नेतृत्वाने सांगितलं तर आम्ही माघार घेऊ, आणि दुसरी जर अजित पवारांच्या विरोधात जर एफआयआर दाखल झाली, जो अपघात झाला होता त्या प्रकरणी जर एफआयआर दाखल झाली तर मात्र आम्ही माघार घेऊ। खरं तर आता या स्थितीला 47 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत। आता यातल्या आजच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवारी अर्ज मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती।